संघादरम्यान होणारा हा मॅच असेल. दोन्ही टीमच्या संघ मालकांबद्दल बोलायचं झालं तर अर्थातच पाटील 5141 या संघाचे संघ मालक म्हणून अनिलजी पाटील, विनयजी पाटील यांच्याकडे आपण बघतोय. दुसऱ्या बाजूला शाहिद अन्सारी आणि भावेश अन्सारी हे आयशा स्पोर्ट्स या टीमचे संघ मालक आहेत. माझ्यासमोर जोडले जातात निशांतजी पाटील या मॅच करता. पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे वळूया. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला आयशा स्टार शाहिदभाई अन्सारी यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात पाटील 5141 अनिलजी पाटील आणि विनयजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा अधिकृत इशारा सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती अनुराग आणि स्ट्रायकिंग एंडवरती प्रवीण पाटील हा फलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल रायझिंग डिलिव्हरी होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू टॉस होतोय. अनपेक्षितपणे उचली पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. खराब चेंडू पाहायला मिळाला आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील या ठिकाणी अनुराग दिला आहे. पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला. यस, जास्त आखूड टप्प्याचा चेंडू होता. एक बाउन्सर टाकायचा होता. एक वॉर्निंग मिळाली कारण डोक्यावरून हा चेंडू जाताना दिसलाय. हो, आता वॉर्निंग मिळाली म्हणजेच आता नो बॉल सुद्धा मिळेल. नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. सायरन बघा कसं वाचलंय. फ्री हिट सुद्धा मिळेल. फ्री हिट खेळण्याची संधी मिळते बॅटरला. धावसंख्या धावफलक जर आपण बघितली तर या मोफतच्या धावेने धावसंख्या झाली 2. खराब गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. अनुरागच्या माध्यमातून दोन्ही चेंडू जर पाहिलं तर खराब राहिलेत आणि या संधीचं सोनं करावं लागेल. प्रवीण पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाचा खेळाडू आहे पाटील 5141 या संघाचा आणि खऱ्या अर्थानं जबाबदारी या मॅचमध्ये त्याला स्वीकारावी लागेल. आतापर्यंत कॉमन प्रीमियर लीगमध्ये 13 सामने तो खेळलाय आणि 166 धावा त्याच्या नावावरती आहेत या मॅचमध्ये. एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण कॉमन प्रीमियर लीगमध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट फुल टच बॉल खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर पूर्णपणे लाईन मिस केली आहे. पंच आमच्याकडे वळतायत. इट इज तिसऱ्या पंचांना रेफर केला वे साईड साठी. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिले. खरोखरच आता ह्या ज्या सुविधा आहेत त्यांचा फायदा तर उचलायलाच पाहिजे. दोन्ही टीम करता आपण एक DRS बघतोय. एक तर भीमर आणि दुसरा म्हणजेच वाईट करता. खूप चांगलं नियोजन आहे. खूप चांगली आखणी आहे आणि चांगले बुद्धिमत्ता या स्पर्धेकरता सुद्धा वापरले गेले. केसी यांच्या माध्यमातून तिसरे पंच पाहणी करतायत, निरीक्षण करतायत. DRS आल्यामुळेच प्रवीण पाटील धोकादायक खेळाडू त्या स्ट्रायकिंगकडे आपण बघतोय. या कामन गावातील एक अनमोल हिरा असं त्याला म्हटलं जातंय कारण अनेक मॅचेस मध्ये त्यांनी ते सिद्ध केलंय. अष्टपैलुत्व दाखवलंय. फलंदाजी असो गोलंदाजीमध्ये सुद्धा वर्चस्व त्याचं आपण बघितलंय. दॅट्स व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच अमित गोलतकर सरांचा. अजित माद्रे आणि अमित गोलतकर हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात ते 3. आतापर्यंत बॅटने कष्ट करावे लागले नाहीत बॅटिंग करणाऱ्या टीमला. खराब गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून सुरुवातीचे तिन्ही चेंडू जर पाहिले ना सर तर खराब राहिलेत आणि मागील चेंडू देखील फुल टॉस होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. पुढचा बॉल फ्री हिट. हाफ ट्रेकर चेंडू होता. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबतोय. ताकद या ठिकाणी लावता आली नाही बॅटर प्रवीणला. थोडस स्ट्रगल करतोय यावेळेला पहिल्या षटकामध्ये हा खेळाडू. गोलंदाज वापसी सुद्धा करण्याच्या मार्गावर आहेत आणि ते करतील. तर चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर केला. हुक करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला होता. शरीराचा वेध घेतला. इथे डॉट बॉल आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. गोलंदाज तयार. यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय परंतु पंचांचा इथे स्पष्ट नकार. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 4 या आकड्यावरती. सर या चेंडूवरती कमबॅक केलाय. सुरुवातीची तिन्ही चेंडू जर पाहिले तर खराब पाहायला मिळाले. दिशाईन चेंडू होता. वाईट चेंडू टाकले गेले. नो बॉल टाकले गेले. इथे जर पाहिलं तर खूप चांगला चेंडू टाकला गेला आणि लाऊड अपील देखील केली परंतु लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळाली. इम्पॅक्ट इथे स्पष्ट दिसला की आउटसाइड द लेग स्टंप होता आणि त्यामुळेच पंचांवर टाकलेला दबाव या ठिकाणी वाया गेलाय. आणि पंच खरं तर कुठल्याच टीमच्या बाजूने नसतात. प्रत्यक्षात जेव्हा त्यांना ती संधी मिळते ना त्या दोन्ही टीमच्या बाजूने असतात. क्रिकेटच्या बाजूने असतात.
हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. चेंडूला फोर्स केलंय, पाठवून दिलंय लॉंग ऑफ रिझन मध्ये. वन बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. KPL चौकार. प्लेमध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थानं कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळला होता. इनसाइड आउट करून हा फटका खेळला होता आणि 4 धावा भावेश घोरकनाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. अनुराग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, मिस्टेक करणार नाही. झेल कंप्लीट केलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये. पाटील 5-1-4-1 या टीमला बसलाय. फलंदाज भावेश घोरकना निघालाय परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का. विकेट मिळाली. चौकारानंतर ही विकेट मिळाली. सफलता मिळते. गोलंदाज आपण बघतायत अतिशय चांगल्या पद्धतीने अनुराग गोलंदाजी करतायत. यावेळेला वापसही करतायत. महत्वपूर्ण विकेट मिळवली. एक चौकार टाकून भावेश घोरकना हा खेळाडू बाद झाला. ही सुद्धा संधी त्याने निर्माण केलं, कारण पूर्वी त्याला मी बघायचो 7व्या ते 8व्या क्रमांकावर तो खेळण्याकरता यायचा, परंतु इथे सुधारणा केली फलंदाजीमध्ये आणि त्याला वरच्या क्रमांकावर पाठवलं गेलं. स्वतःला सिद्ध केला करावंच लागेल. इथे एका चौकाराच्या मदतीने तो बाद झालाय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 8. आता नव्यानं बॅटर आलाय तो म्हणजेच भूमेश भोईर. प्रवीण पाटील आणि भूमेश भोईर या दोघांवर जबाबदारी आहे धावा बनवण्याची, तर दुसऱ्या बाजूला अनुराग आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर जबाबदारी असेल विकेट घेण्याची. चांगला बॉल होता, ओव्हरपिच बॉल होता. चेंडू हवेत आहे. गोलंदाजाने हा झेल ड्रॉप केलाय. सहज सोपा झेल सुटलाय आणि एक जीवनदान दिलंय उजव्या हाताच्या बॅटर भूमित भोईरला. एक धाव पूर्ण केली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 9. सहज सोपा झेल होता निशांजी. मोठा फटका खेळण्याचा औदार्य या ठिकाणी फलंदाजांना दाखवलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. भरपूर उंचावरती चेंडू गेला. जजमेंट अगदी चुकलाय आणि हातांची ओंजल जर पाहिली तर अगदी चुकीची, आणि त्याच मुळेच की काय इथे झेल ड्रॉप झालाय. आणि खऱ्या अर्थाने इथे संधी होती अनुरागसाठी, कारण चांगलं कमबॅक सर या षटकामध्ये त्यांनी केलंय. सुरुवातीला भरपूर सारे नो बॉल वाईट बॉल पाहायला मिळाले, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे जरूर केला जातोय. गोलंदाज अनुराग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण पाटील. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर केले. पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी, मिस्टेक होणार नाही. आणखीन एक मोठा धक्का या मॅच मध्ये. पाटील 5-1-4-1 या टीमला बसतोय. फलंदाज प्रवीण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. नंतर धावसंख्या धावपैकर आहे ती 9 धाबा. सर्वच दिवस सारखे असतात असं नसतं, कारण यापूर्वी कित्येक मॅच मध्ये त्यांनी संकटमोचक म्हणून भूमिका अदा केली होती. तोच प्रवीण पाटील इथे सस्तामध्ये बाद झालाय. स्ट्रगल करताना तो दिसलाय आणि खूप चांगलं काम टेनिस विश्वामध्ये आतापर्यंत प्रवीण पाटील या खेळाडूचं राहिलंय. पुस्तकांना धूळ लागल्यानंतर ज्या कथा असतात त्या कथा काही संपत नसत. तो इतिहास असतो, तो इतिहास पुन्हा पुन्हा घडत असतो आणि पुन्हा कदाचित तो चांगला फिटनेस राखून मॅच मध्ये परतण्याची शक्यता आहे. नवीन बॅटर आता खेळण्याकरता उतरलाय. न्यू बॅटर इन वैभव दळवी हा खेळाडू उतरलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 9 धाबा आल्या, 2 सफलता मिळवल्यात अनुराग या गोलंदाजाने. आता दुसरे षटक टाकण्याकरता अतुल ठाकरे कमी वयातच एक शतक टेनिस क्रिकेटमध्ये आय थिंक 21 चेंडूंमध्ये शतक झळकावणारा हा खेळाडू आहे. अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत आणि कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या स्पर्धा होतात ना त्या स्पर्धांमधील
हा एक मात्र असा खेळाडू आहे ज्यांनी 21 चेंडूंमध्ये शतक टोकलंय. परंतु मला असं वाटतं की पालघर जिल्ह्यातील सुद्धा हा एक मात्र असा खेळाडू असेल ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये 21 बॉलमध्ये शतक झळकावलंय. धावसंख्या धावपळकर 2 गडी बाद 9 धाबा. हे दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे ज्याच्यामध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसत आहेत. उजव्या हाताचा बॅटर स्ट्रायकिंग कडे भूमेश. फील्ड प्लेसमेंट व्यवस्थित लावलं जातं. वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकांकरता दिलेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा केलाय. फुलपुश बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खोळून काढले चेंडूला. एकदा पूर्ण केले भूमीत बोहिरने आणि संघाला नेऊन ठेवले 10 वर. 2 गडी बाद 10 धाबा. आता जो स्ट्रगल होता तो स्ट्रगल संपेल काय? चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला भूमेश यांच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. एक धाव मिळाली ते चेंडूवरती, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती अतुल ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत कॉमन प्रीमियर लीगमध्ये कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत KPL मध्ये आतापर्यंत 16 सामन्यामध्ये 19 गडी बाद केलेत अतुल ठाकरेने आणि तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. व यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अतुल ठाकरे अष्टपैलू खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने इथे फलंदाजाला दुखापतग्रस्त केलंय असंच म्हणावं लागेल. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. वेगवान चेंडू होता, अगदी त्याच्या शरीराच्या दिशेने जाऊन धडकलाय आणि इथे खऱ्या अर्थाने चेहऱ्यावरती चेंडू लागलाय. बाउन्सरचा वापर केला होता. डाव्या बाजूला आपण बघू शकता सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा स्टाफ या ठिकाणी सज्ज आहेत. संतोष बावसर सरांची टीम डाव्या बाजूला सज्ज आहे. जर जास्त दुखापत असेल तर फर्स्ट एड तिथे मिळेलच आणि तशी माहिती आम्हाला मैदानाच्या आतून मिळेल पंचांद्वारे. प्रत्येक वर्षी या KPL मध्ये चांगलं सहकार्य असतं सहम हॉस्पिटलचं आणि त्यांचा स्टाफ सकाळपासूनच इथे उपस्थित आहे. सध्या पाण्याची आवश्यकता आहे. त्या खेळाडूला पाणी दिलं जातं. दुखापत ही जास्त गंभीर नसावी हाच एक विचार असतो त्यांच्या समर्थकांचा, आपला सुद्धा, त्यांच्या संघ मालकांचा सुद्धा. खऱ्या अर्थानं बाउन्सर होता आणि आवश्यकता आहे. डॉक्टर्स मैदानाच्या आतमध्ये जातील. नर्स, डॉक्टर्स आवश्यकता आहे वाटतं. यस, सो प्लीज स्टाफ, डॉक्टर स्टाफ हा मैदानाच्या आतमध्ये जाईलच किंवा त्या खेळाडू तरी जाईल काय ते बघूया, कारण आपला वेळ सुद्धा त्याच्यामध्ये वाचू शकतो. हे तुम्ही बघू शकतायत. डॉक्टर्स टीम मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सिस्टर सुद्धा त्यांच्या सोबत जात आहेत. चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे आणि संपूर्ण भारत देशातील एक महत्वपूर्ण स्पर्धा म्हणून KPL कडे बघितलं जातं. निशांतजी, नो डाऊट अबाउट इट. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मागील 6 पर्वामध्ये भरपूर मोठं नाव झालेलं आहे कॉमन प्रीमियर लीगचं आणि खऱ्या अर्थानं कॉमन क्रिकेटला हायलाईट करणारी क्रीडा स्पर्धा राहिली आहे. कारण कॉमन क्रिकेटची प्रगल्भता या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण महाराष्ट्रातील एकमेव ही क्रीडा स्पर्धा आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये भरपूर सारे पारितोषिकं आणि लोकल खेळाडूंना जर पाहिलं तर संधी दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणूनच की काय ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर चर्चेमध्ये आहे. यस, अगदी बरोबर. आणि महिला क्रिकेटचे मॅचेस सुद्धा आपण बघितले होते 1 वर्ष KPL मध्ये. आज महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने आलेत. काही युवती सुद्धा कैलासवासी शोभा रमेश विरारकर ज्या पोलीस पाटील होत्या कामनगावच्या, अचानकपणे ती निघून गेल्या आणि त्यांचे सुपुत्र श्री अतुल रमेश विरारकर यांच्याकडून हा महिला कक्ष या स्पर्धेमध्ये दिला गेलाय. ज्या महिला कक्षामध्ये अनेक महिला आहेत, युवती आहेत, सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. कारण आज जर पालघर जिल्ह्याचा विचार केला, आपल्या वसई तालुक्यातीलच नुकतीच 2 जानेवारी ते 10 जानेवारी मध्ये इंदोर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणारी कुमारी उन्नती संजय पाटील अजिंक्य स्पोर्ट संघाद्वारे खेळायचे, द ग्रेट मराठा जुचंद्र संघाद्वारे खेळायचे आणि जे काम संजय पाटीलने केलं नाही, जे स्वप्न होतं संजय पाटीलचं, ते स्वप्न पूर्ण केलं कुमारी उन्नती संजय पाटीलने. कारण महाराष्ट्राविरुद्ध पांडिचेरी येथे झालेल्या फायनल मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आणि पहिल्यांदा मुंबई टीमने तो फायनल मॅच जिंकला. चला आपण वळूया मॅच कडे. आता आडव्या बॅटचा वापर करत चेंडूला खेळून काढलं जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 11 धाबा. 11 for 2. 11 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला. अतुल ठाकरे चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकलेत आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेले आहेत या षटकामध्ये. परंतु स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर भूमेश यांना तुम्ही पाहताय 2 चेंडूचा त्याने सामना केलाय. 2 धावांवरती तो खेळतोय. गोलंदाज तयार.
हो यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता, चांगला कव्हर ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रामध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन, त्या ठिकाणी थोडीशी फिल्डर चाचपडत आहेत आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अतुल ठाकरेचा सर जर आपण विचार केला ना तर KPL मध्ये आतापर्यंत 16 सामने तो खेळलाय, 19 विकेट त्यांनी घेतलेत आणि तोच अनुभव या मॅच मध्ये अतुल ठाकरे दाखवतोय, कारण या षटकामध्ये धावा त्यांनी थांबवल्यात. 4 बॉलमध्ये फक्त 4च धाबा त्याने खर्च केलाय. चांगली गोलंदाजी टचून मारा तो करतोय, जास्त मोकळीक दिली जात नाही मोठा फटका खेळायची बॅटरला. लेफ्ट आर्मने चांगली गोलंदाजी करायचा केला होता विचार, बिग ऑफच्या वरून बॅटरने या ठिकाणी दणका दाखवलाय. मिथिल धाबा 4, KPL चौकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. मिडऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईल या चेंडूला उडवला आणि सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. की लोअर फुलटा चेंडू होता, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती अतुल ठाकरेने कमबॅक केलाय, कारण खोलवर टप्प्याने चेंडू होता, चेंडूच्या रेषेपर्यंत फलंदाज पोहोचलेच नव्हते. इथे चेंडू आलेला आहे. डॉट ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. राऊंड विकेट न आलेत, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पाय चाललेच नव्हते, फुटवर्कचा वापरच केला नव्हता आणि इथे चेंडू डॉट आलेला आहे. 2 षटकांचा सर खेळ संपलाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाटील 5141 अनिल पाटील आणि विनय पाटील यांच्या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. एकूण या 2 षटकांकरता 16 मिनिटं झालेली आहे. त्याच्यामध्ये 5 मिनिटं आपण वजा केली तर खऱ्या अर्थाने 2 षटकांकरता 11 मिनिटांचा अवधी लागलाय. 4 षटकांकरता तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिलाय. त्याही पेक्षा जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर मग अंतिम षटकामध्ये म्हणजे 6व्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल. 5 षटकांकरता 25 मिनिटांचा अवधी आहे. गोलंदाजी मार्गावर आता कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाज सज्ज होतोय. अनुराग यादव समोर उजव्या हाताचा बॅटर आहे. वैभव दळवी हा सुद्धा एक धोकादायक खेळाडू आहे, तितकाच धोकादायक अनुराग हा सुद्धा आहे. पहिले षटक फक्त 9 धावांचं त्याचं पाहायला मिळालं. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, चेंडूच्या रेषेपर्यंत वैभव दळवी पोहोचलेले नाही आहेत. आतापर्यंत KPL मध्ये 21 सामने तो खेळलाय, 115 धावा त्याच्या नावावरती आहे आणि इथून चांगली बॅटिंग या मॅच मध्ये त्याला करावी लागेल, जबाबदारी स्वीकारावी लागेल. हाफ ट्रेकर चेंडू होता, उसळी जास्त होती. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय दन दन करत सीमारेषे पार. मिथिल धाबा 4, KPL चौकार. सीमारेषेच्या पलीकडे जात असताना नशिबाचा चौकार मिळाला फलंदाज भूमेशला. गोलंदाज अनुराग पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं, या षटकामध्ये त्याच्या विरोधात धावा आलेत. यावेळेस देखील अराउंड लेग 3 फ्लाचित, खऱ्या अर्थाने यू मिस आय विल डेफिनेटली इट. यष्टा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. जिथे बॅटर मोठा फटका खेळू शकला नाही आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. सध्याच्या घडीला 3 गडी बाद, धावसंख्या 21, 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर. म्हणजेच वैभव दळवी 5 बॉलमध्ये 5 धावा करून गेला. भूमेश 5 चेंडूंमध्ये 8 या धावसंख्येवर खेळतोय. आता नवीन बॅटर खेळण्याकरता कोण आलं ती चर्चा आपण करणार आहोत. प्रकाश तुंबडा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. बघूया कशा पद्धतीने तो खेळ करेल. डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक खेळाडू आहे, युटिलिटी क्रिकेटर आहे. अष्टपैलुत्व त्याने अनेक वेळा सिद्ध केलं.
KPL व्यतिरिक्त रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सुद्धा हा खेळाडू खेळताना दिसलाय. म्हणजे ही स्पर्धा जर आपण बघितलं तर एक मोठी स्पर्धा आहे, परंतु आणखीन त्यांना चांगले प्लॅटफॉर्म सुद्धा मिळत असतात. मोठमोठ्या संघांद्वारे तो खेळत असतो. इथे गरज आहे आपल्या टीमला. अनुराग हा सुद्धा अनुभवी खेळाडू आहे, तो सुद्धा आपला अनुभव पणाला लावून चांगली कामगिरी करतोय आणि त्याचा उत्साह वाढलाय या KPL मध्ये येणारा प्रत्येक खेळाडू हा आक्रमकता, उत्साह, ऊर्जा घेऊनच उतरतोय. फुलटॉस बॉल होता, बघितलं चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलं. सुपर कोर्ट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहेत. एकच धाव मिळाली प्रकाश तुंबडे या खेळाडूला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात. धाव फलकावर त्या 3 गडी बाद 22 धाबा, 22 फॉर 3. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिला चेंडू फेस करत होता, फुलटॉस चेंडू होता, संयम दाखवला, फक्त दिशा दिली. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. प्रकाश तुंबडा आतापर्यंत KPL मध्ये 17 सामने खेळले आणि 212 धावा त्याच्या नावावरती आहेत. चांगल्या फॉर्मात असलेला खेळाडू आहे, परंतु या मॅच मध्ये संघाला चांगल्या स्थितीमध्ये त्याला न्यावं लागेल, कारण आतापर्यंत फारशा धावा बनलेल्या नाही आहेत या मॅच मध्ये. अनुराग जर पाहिलं तर इम्प्रेस करतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा त्याने खर्च केल्या. याही षटकामध्ये त्यांनी मोठी विकेट प्राप्त केली, फलंदाजाला बाद केलाय आणि आतापर्यंत भरपूर सारे अवघड प्रश्न हा गोलंदाज फलंदाजाने विचारतोय आणि खऱ्या अर्थानं आपली आकलन शक्ती फलंदाजांना दाखवावी लागेल. स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. अनुराग स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते. भूमेश, आतापर्यंत भूमेशच्या बॅटमधून 8 धावा आलेत. खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट, परंतु लॉंग ऑनचा फिल्डर पुढे येतोय. फिल्डिंग चांगली, नितेश होता त्या ठिकाणी. चेंडूला स्टॉप केले आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 23 धावा धाव फलकावरती. 23 धाबा, 3 गडी बाद. एकमेकांचे साथ तर इथे लाभलीच पाहिजे. याकरता दोघांचाही संवाद चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. संवाद जर झाला नाही तर मग धावा होणार नाही. वादापेक्षा संवाद चांगला असला पाहिजे. गोलंदाज तयार, गोलंदाजच्या मार्गावर अनुराग. त्याच्या कोट्यातील आता पुढचा बॉल टाकण्याकरता तो सज्ज आहेत. या षटकातील शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल, अनुराग तयार. लोअर फुल टॉस बॉल, सरळ बॅटने विशप मध्ये खेळताना हा बॅटर दिसलाय. पुन्हा आता बघितलं आपण कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात होते. एकच धाव मिळाली. ह्याच बरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर पाटील 5-1-4-1 टीमची धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 24. उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत, कारण इथे झालंय तो म्हणजे ड्रिंक्स ब्रेक. इनेश ईशान इंटरप्राइजेस यांच्याकडून आपण बघताय स्टार्टरची टाइम आउट. आणि अर्थातच इथे जी काही संधी मिळेल त्याच्यामध्ये त्यांच्या संघ मालक जाऊ शकतात. स्कोर इज 24 धाबा झालेत पहिल्या 3 षटकांमध्ये. जबरदस्त गोलंदाजी राहिली. खऱ्या अर्थानं 2 षटक हाताळलेत या मॅच मध्ये अनुराग यादवने आणि कमालीची गोलंदाजी केलेली आहे. भरपूर कमी धावा त्याने खर्च केलेला आहे. अनुराग यादवचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत 2 षटकं हाताळलेत आणि त्याने धावा खर्च केल्यात 15 आणि 3 महत्त्वाची विकेट मिळवल्यात. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे आणि फलंदाजांना मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. प्रकाश तुंबडा मैदानावरती दाखल झालाय, संघाचा कॅप्टन, आणि आतापर्यंत 2 चेंडूचा त्याने सामना केलाय. 2 धावांवरती तो खेळतोय आणि आतापर्यंत छोट्या बॅकलिपचा त्याने वापर केलाय. बॅकलिपला हाय केलेला नाही आहे. अगदी तो संयम दाखवतोय, त्याला ठाऊक आहे. 6 षटकांचा सामना आहे आणि 6 षटकांमध्ये माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न जरूर या मॅचमध्ये प्रकाश तुंबडा देखील करताना आपल्याला पाहायला मिळेल. काही अप्रतिम क्रीडा स्पर्धा, कॉमन प्रीमियर लीग पर्व 6 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर कॉमन क्रिकेट असोसिएशनची कोर कमिटी देखील आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्याच माध्यमातून घेतलेली मेहनत, त्यांच्या माध्यमातून घेतलेले परिश्रम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आगळं वेगळं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. याही वर्षी नव्या रंगात, नव्या ढंगात आणि क्रीडा रसिकांच्या अलोट गर्दीमध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण सध्याच्या घडीला संदीप सर पाहतोय. यस, अगदी योग्य उल्लेख केला आपण या ठिकाणी. या स्पर्धेचा एक नामवंत क्रीडा स्पर्धा KPL 2026 हा रणसंग्राम 6वा पर्व आहे या स्पर्धेचं आणि खूप चांगलं नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं तुम्हाला बघायला मिळतं. समोरच्या कडून आता 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय.
रोशन हा गोलंदाजी मार्गावर आला आणि त्याला सामोरे जाईल प्रकाश तुंबडा. संकटमोचक म्हणून बनावं लागेल एकाला तरी. जसं गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनुराग यादव असताना चांगली गोलंदाजी केली, यावेळेला गोलंदाजी सुद्धा चांगली होईल काय, किंवा आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची क्षमता बॅटर दाखवतील काय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 24 झालेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये 70-75 धावसंख्या पर्यंत मजल मारली जाईल काय, तो हेतू असेल काय. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय आणि त्यामुळेच क्षेत्ररक्षक हे बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला जास्त दिसत आहेत. सुचित पाठवून दिले चेंडूला, डीप गेली क्षेत्राबाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. KPL चौकार. होता खऱ्या अर्थानं फुलटॉस चेंडू होता. स्विचचा फटका गॅप मध्ये खेळला आणि सर्कलला भेदणारा चौकार आलाय फलंदाज प्रकाश तुंबडाच्या बॅटमधून. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ते 28 धावा. रोशन कांबळी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो राऊंड विकेटनं. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु वेगवान चेंडू होता, वेगामध्ये बीट केला. चांगला चेंडू पाहायला मिळाला रोशन यांच्या माध्यमातून. अजूनही थोडासा दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवर, जो आपल्याला स्पष्ट जाणवत आहे. हलक्या हाताने फक्त कट करण्याचा प्रयत्न होतोय, तो म्हणजेच प्रकाश तुंबडा या बॅटरचा. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 28. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता, वसूल करायला पाहिजे होता धाबा, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलाय. कारण लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू असल्या कारणानं हा व्हाईट बॉल असेल. 1+1 या 2 धाव मिळतील. नियंत्रण नव्हतं गोलंदाजाचं. 2 अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 30. फुलटॉस चेंडू होता, परंतु फारसा फायदा घेता आलेला नाही. या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका पाहायला मिळाला असता. प्रकाश देखील स्वतःवरती निराश होता, कारण संधी होती आणि या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता, परंतु व्हाईट बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती रोशन कांबळे या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा त्याने खर्च केल्यात. KPL मध्ये खेळत असताना 11 सामन्यामध्ये 7 विकेट त्याच्या नावावरती आहेत. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे, परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे भूमेशच्या बॅटमधून येतोय षटकार. धावा होतील की नाही ही खेमामध्ये चालली होती हुर आणि फलंदाजाने षटकार टोकून संघाची संकटच केली दूर. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 36 धाबा. अजूनही या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू शेष आहेत, म्हणजेच धाबा तर ह्या षटकामध्ये आलेत. रोशन कांबळेच्या या षटकामध्ये धावा वसूल केलेत, कारण एक वेळ त्याने व्हाईट बॉल सुद्धा टाकलाय. धावसंख्या धावफलकावर 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा आता बॅटर त्या ठिकाणी सज्ज आहेत. उजव्या हाताचा फलंदाज आहे भूमेश भोईर. हुक केलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक विशाल त्या ठिकाणी तैनात होते, त्याने हा झेल सोडलाय आणि फलस्वरूप बॅटरला या चेंडूवर धावा मिळत आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आहे ती आता 38 वर. सहज सोपा झेल होता, मात्र विशाल या ठिकाणी कुठेतरी कमी पडलेत. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. विशाल सातवी यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये होता. संधी होती, चेंडूपर्यंत पोहोचले देखील होते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता चेंडू बराच काल हवेत होता. जजमेंट चुकलंय, चेंडूपर्यंत पोहोचलेच नाही आणि ते महत्वाचा झेल इथे ड्रॉप झालेला आहे. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना भूमेश याला तुम्ही पाहताय आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 17 धावा आलेत आणि अगदी तो रंगात आलाय आणि रंगात आलेल्या फलंदाजाचा कॅच इथे ड्रॉप केलाय विशाल सातवीनं, परंतु इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. रोशन कांबळी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळी चेंडूला हुक केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या अगदी पलीकडे. 7 धावांसाठी 6वाला षटकार फलंदाज भूमेशच्या बॅटमधून.
उसळी घेताना खांद्याच्याही वर जाणारा चेंडू होता आणि अगदी योग्य पद्धतीनं हुक केला जातोय आणि या 6 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू गेल्यानंतर षटकार येतोय, षटकाराच्या मदतीनं धावसंख्येला आकार येतोय. धावा लागल्या जातात धाव फलकावर 44, 3 गडी बाद 44 अशी चांगली स्थिती आता स्थितीमध्ये सुधारणा होतोय. एखादा पेशंट कसा हॉस्पिटलमध्ये असल्यानंतर त्याला सुधारण्याकरता भरपूर वेळ लागतोय, तसा इथे सुद्धा धावफलक सुधारण्याकरता वेळ लागला आणि आता धाबात 44 चालू. ओ चांगला फटका आहे काय, पुन्हा एकदा चेंडूला उचललंय, उंची जास्त लांबी कमी, मिड विकेट मध्ये शतरक्षक देतात हमी आणि गोलंदाज आले संघाच्या कमी. अखेरीस विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला आता चौथा धक्का. 4 गडी बाद, धावसंख्या 44. औदार्य या मॅच मध्ये भूमेशने दाखवलं. फटका फसला होता आणि कमालीचा झेल पाहायला मिळाला. महत्वाची विकेट. तब्बल 10 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान भूमेशने या मॅच मध्ये दिलंय. आक्रमक होऊ लागले होते आणि खऱ्या अर्थाने त्यांची विकेट मिळवली. रोशन कांबळीला इथे विकेट मिळाली. फलंदाजाला बाद केलंय. 4 षटकांचे इथे खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये पाटील 5-1-4-1 अनिल पाटील आणि विनयजी पाटील यांच्या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 44 धावा धावफलकावरती जोडल्यात. आतापर्यंत 11च्या सरासरीनं धावफलकावरती धावा जोडल्यात, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. प्रकाश तुंबडा संघाचा कॅप्टन मैदानावरती आहे. शक्तीचं अधिष्ठान लाभलेल्या हनुमंत रायाचं जणू काही आशीर्वाद प्रकाश तुंबडाला लाभलाय आणि त्या अनुषंगाने तो बॅटिंग करत असतो, परंतु या मॅच मध्ये पॉवर हाऊस ताकद त्याला दाखवावी लागेल. त्याच्याकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो, परंतु या शेवटच्या 2 षटकामध्ये त्याला आक्रमक व्हावं लागेल. चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील जर पाहिलं ना सर तर भरपूर जास्त धावा बनल्या, परंतु त्या धावा डिपेंड करता आल्या नव्हत्या. या मैदानावरती धावा बनवाव्या लागेल, बॅटिंग करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि मोठे फटकेही खेळावे लागतील फलंदाजांना आणि ते कार्य मैदानावरती कॅप्टन प्रकाश तुंबडाला करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 अतुल ठाकरे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला टर्न केला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, धावतात वेगानं. फिल्डिंग चांगली आहे, एकदा मिळाली. सेकंडचा कॉल केला जाणार नाही. फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव. यस, एकच धाव मिळाली बॅटरला, कारण अतिशय चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे पाहायला मिळतोय. अशा आयशा स्पोर्ट्स संघ चांगलं फिल्डिंग करतोय. टॉस जिंकून त्याने निर्णय सुद्धा योग्य घेतला होता. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावर 45, धावगती वाढवण्याचा होतो प्रयत्न. गोलंदाज तयार अतुल ठाकरे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा होता, सरळ बॅटने खोलून काढला जातं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये नितेश नावाचा खेळाडू आहे. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली बॅटरला. 1 धावपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या धावफलकावर लागली 4 गडी बाद 46. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं गोलंदाजाची प्रगल्भता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो आणि अशा ठिकाणी फिल्डर उपस्थिती करणे ही प्रगल्भता आहे आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये अतुल याची प्रगल्भता आपल्याला पाहायला मिळाली आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती भरपूर त्याने इम्प्रेस केलाय. मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. प्रकाशला देखील शांत ठेवलं होतं पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज अतुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस हा प्रकार होता पुल करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक मिस्टेक करतोय. फ्लँक स्लिप मध्ये बॅकअप खूप चांगला आहे, परंतु इथे 1 धाव मिळेल. 1 धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. काय गोलंदाजी केली जाते सर या षटकामध्ये. फलंदाजांना बांधून ठेवलंय असंच म्हणावं लागेल. सातत्य राखणारा खेळाडू आहे आणि सतत सराव करतोय. फक्त आणि फक्त क्रिकेट याकडे फोकस हा खेळाडू करताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितलं तर अर्थातच ह्या वेळेला लागली जाते ती 47 वर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा, ओव्हर पिच बॉल होता. पुन्हा एकदा स्ट्रेट लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलंय. एकच धाव मिळेल. चांगलं नियंत्रण बद्ध गोलंदाजी बघायला मिळाली या गोलंदाजाची. धावसंख्या आहे ती 48, 4 गडी बाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. आतापर्यंत 4 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने.
अतुल ठाकरे ला जवाब गोलंदाजी करतोय. फार एंडनं गोलंदाजी करत असताना देखील त्यांनी इम्प्रेस केलं आणि खऱ्या अर्थानं समालोचन कक्षाच्या एंडकडून देखील गोलंदाजी करताना तो इम्प्रेस करतोय. दोन्ही एंडनं आतापर्यंत त्यांनी या मॅचमध्ये गोलंदाजी केली आहे. प्रकाश तुंबडा थोडासा शांत राहिलाय, परंतु इथून त्याला आक्रमक व्हावं लागेल. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. हो, यावेळेस हा प्रकार होता हुक करण्याचा प्रयत्न, मिस की हुक शॉट पाहायला मिळते. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय परंतु एकच धाव मिळेल या चेंडूवरती. सेकंडचा कॉल केलाय परंतु तिथे बॅकअप देखील खराब. जिथे एक धाव होती ना सर, तिथे 2 धावा मिळाल्या कारण फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. येस, मिस्की अँड रिस्की हुक शॉट होता. कोणी शतरक्षक नव्हता, अन्यथा झेल तिथे होऊ शकला असता बॅटर प्रकाश तुंबडाचा. 2 धाब्यांची भर पडली आणि 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली होती 50 काम 50 धावा झाल्यात या संघाच्या. पाटील 5141 ज्यांच्या संघ मालकांचा आपण नुकताच उल्लेख केला, आदरणीय अनिल पाटील आणि त्यांच्यासोबतच विनय पाटील हे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येते. पुढचा बॉल. ओ, चांगला फटका खेळला जातोय. कवळ टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला खेळून काढला जातोय. बघूया किती धाव मिळतील. फक्त एकच धाबाची नोंद होईल. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. जास्त धाबा खर्च केला नाहीत या षटकात. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फलकावर धाबा आहेत पाटील 5141 टीमच्या 4 गडी बाद 51. उर्वरित 6 बॉलमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे करण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. पाच षटकांचे ते खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 51 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अतुल ठाकरेनं या मॅच मध्ये 2 षटकं हाताळलेत आणि खऱ्या अर्थानं फक्त 15 धावा त्याने खर्च केल्यात. लाजवाब गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. एका बाजूला प्रकाश तुंबडा मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात, परंतु या मॅच मध्ये त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आलेले नाही आहेत आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु गोलंदाजाचा जर आपण विचार केला ना, टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिलेली आहे आयशा स्टार शाहिदभाई अन्सारी यांच्या संघाच्या माध्यमातून. परंतु इथून स्लॉगवरच्या षटकामध्ये पाटील 5141 अनिलजी पाटील आणि विनयजी पाटील यांच्या संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. प्रियांशु पाल हा गोलंदाजी मार्गावर आलाय. तो सुद्धा पहिल्यांदाच खेळतोय या स्पर्धेमध्ये उतरलाय. स्लो बर्मन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन अँड ह्याच बरोबर हा डॉट बॉल टाकलाय. अतिशय चांगला प्रभाव आणि विकेट सुद्धा मिळालाय. म्हणजेच डॉट चर पडलाय परंतु विकेट मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं आडव्या बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. खऱ्या अर्थानं राऊंड विकेट आलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बाउन्स झाला, टॉप एज लागला होता आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जर पाहिलं तर यष्टांच्या मागे कमालीचा झेल पाहायला मिळाला. प्रियांश पाल पहिल्यांदाच कामन प्रीमियर लीग खेळतोय आणि पहिल्या चेंडूवरती सर त्यांनी विकेट मिळवली आहे. काय सुरुवात केली आहे कामन प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजाने. अरे खरोखरच एक तर ज्या संघामधून तो खेळायचा साई स्पोर्ट्स बाफाने त्या संघातील 2 खेळाडू हे मागच्या मॅच मध्ये असफल ठरले. एक तर हर्षद लाखात आणि विनोद रायात. आणि इथे मात्र प्रियांशु पाल आल्या पहिल्या चेंडूवर सफलता मिळवून देतोय आणि तो सुद्धा बिग विकेट. प्रकाश तुंबडा सारख्या खेळाडूला त्याने बाद केलं. मोठी विकेट होती. 5 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर आहे ती 51. 51 फॉर 5. नवीन बॅटर आता प्रदीप आला खेळण्याकरता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. पंचांचा इशारा येतो. समांतर धाबा येतील. अवांतर वाईड लाईनच्या बाहेर निघणारा चेंडू होता. एका धाबेची नोंद होतोय. धावसंख्या पोहोचली ती 52 वर. 52.
खराब चेंडू पाहायला मिळाला. राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना चेंडूची पिचिंग खराब होती. दिशाहीन चेंडू होता. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. स्ट्रायकिंग एंडला प्रदीप जाबर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार हो. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होते. लॉंगावरून क्षेत्ररक्षक पुढे आलेत. फक्त इथे एकच धाव मिळेल प्रदीप जाबरला. प्रदीप जाबरच्या खात्यामध्ये एक धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 53 धावा. मागील 2 षटकांचा जर आपण विचार केला ना तर मागील 2 षटकांमध्ये भरपूर धावा थांबल्यात. कारण मागील षटकामध्ये देखील भरपूर कमी धावा. याही षटकाची सुरुवात करत असताना आतापर्यंत एकच धाव खर्च केलेली आहे. हा येस, खरोखरच. परंतु स्लागोर हाताळताना थोडासा दबाव सुद्धा असतो त्या गोलंदाजावर. परंतु हे सर्व बाजूला ठेवून चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. बॅटरला मोकळीक दिली जात नाही. मोठा फटका खेळायची. चेंडू डीप मिडॉन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली. म्हणजे दोन्ही बॅटर त्या ठिकाणी त्रस्त आहेत या गोलंदाजीमुळेच. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या 5 गडी बाद 54. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हर्षने केला होता परंतु एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं. तितकासा प्रॉमिसिंग तो फटका नव्हता. फक्त एकच धाव. गोलंदाज प्रियांशु पाल राऊंड विकेटनं. यावेळी शरीरापासून दूर ठेवलाय. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 55 धावा. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत आहेत या षटकामध्ये. परंतु मोठे फटके देखील फलंदाजांना खेळावे लागतील. 60 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. 2 चेंडू वाईट टाकले होते प्रियांशु पाल या गोलंदाजाने. पुन्हा तो आपल्या रनअप वर गेलाय. लोअर फुल टॉस बॉल पाठवून दिलाय आणि घ्या एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर अतुल ठाकरे तिथे फिल्डिंग करतात. मला असं वाटलं की 4 धावा मिळतील परंतु त्या ठिकाणी 2 धावा प्रोटेक्ट केल्यात. फक्त 2च धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात त्या 57 धावा. 57 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये सिंगल डबल्स येत आहेत. मोठे फटके येत नाहीये. चांगल्या धाटणीची गोलंदाजी केली जाते. व्हॅरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी प्रियांशु पालच्या माध्यमातून पाहायला मिळते या षटकामध्ये. हो, खोलात टाकला होता. डिग आउट करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. शॉर्ट थर्डला फिल्डर आहे. वेगाने धावतोय. डीप थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न आणि ते 3 धावा देखील कंप्लीट. आणि ते खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे 4 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. असेल प्रियांशु पॉलवर. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे मिस्टर प्रदीप जाबर. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स त्या चेंडूला कलेक्ट करतायत. ओहो, पुन्हा एकदा खराब थ्रो आणि फायदा उचलताना 2 धावा तर पाहून पूर्ण केल्यात. 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. बघा थोडेसे निराशा पसरलं फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. काय घडामोडी घडले त्याचं सुद्धा आपण वर्णन करणार आहोत. विकेट तर मिळाली या चेंडूवर. याचाच अर्थ पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर पाटील 5-1-4-1 या टीमने धावफलकावर धावा जमा केलेल्या आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 आणि 64 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलं आयशा स्पोर्ट्स या संघासमोर. 64 इज द टार्गेट. या धावसंख्येचा पाठलाग कसं काय केला जाईल याची चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा KPLच्या मैदानावर सुरू असलेला KPLचा धमाका कॉमन प्रीमियर लीग 2026.
आपण VIP डायन्सवर बघतात आमचे प्रमुख अतिथी ज्यांच्याबद्दल आपण चर्चा करूया. मॅडी आहेत तिथे, मंदार म्हात्रे आहेत, हेमंत म्हात्रे यांना तुम्ही बघतायत, राजेश पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत, भरत पाटील यांना सुद्धा आपण बघतायत, सकाळपासून उपस्थित आहेत, खेळाडूंना मोटिवेट करण्याचं काम ते करत आहेत. आणि आदरणीय सन्मान्य डॉक्टर प्रकाश देवळीकर सरांना तुम्ही बघतायत, समाज कल्याण नास मंडळाचे पालघर जिल्हा अध्यक्ष, आणि त्यांच्या सोबतच हितेश म्हात्रे हे सुद्धा या क्रिकेट मॅचला बघतायत. सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, दुसऱ्या डावामध्ये काय घडामोडी घडत आहेत, कशा पद्धतीने 2 बॅटर डावाची सुरुवात करतायत आणि 11 खेळाडूंच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललंय या धावा रोखण्याकरता हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय आमचे जवळचे मित्र आदरणीय हेमंत पाटील सरांना. आवाज ऐकूया हेमंत पाटील सरांचा निशांत पाटील यांच्या समवेत. आपण क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट आपण बघतोय कॉमन प्रीमियर लीग 2026 सीझन 6 ज्यामध्ये एंटरटेनमेंट अँड फीस फिक्स आहे. हे आपण बघतोय प्रकाशजी देवळीकर, त्यानंतर मनोजजी भगत ज्यांनी स्पॉन्सर्स केलेली आहे. ही आकर्षक बाईक यांचं आगमन या ठिकाणी होताना दिसते. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. दिशा एंटरप्राइजेस टीमचे ऑनर सुद्धा आहेत आणि खरोखरच चांगला सपोर्ट आपल्या परिसरातले जे खेळाडू आहेत त्यांना मोटिवेशन करण्यासाठी हा जो सपोर्ट आहे हा खरोखरच मोळाचा सपोर्ट आपण म्हणू शकतोय. निशान आपल्या परिसरामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम आपण जर बघितलं तर जे 16 टीम आहेत 16 टीमचे ऑनर असतील, त्यानंतर आपण बघितलं तर हे या केपीएलचे स्पॉन्सर्स आहेत, त्यानंतर या केपीएलला सपोर्ट करणारे प्रेक्षक सुद्धा आहेत, पूर्ण ग्रामस्थ आहेत, यांचा चांगला सपोर्ट आहे. त्यामुळेच ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सर्वात मोठी प्रीमियर लीग आपण भरवतो या कामांच्या परिसरामध्ये. नक्कीच खूप मोठी क्रीडा स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थानं स्पॉन्सरचं आभार व्यक्त करावं लागेल, सर्व संघ मालकांचं देखील आभार व्यक्त करावं लागेल, कारण त्याचमुळे ही क्रीडा स्पर्धा साकारताना सर आपण पाहतोय आणि यांचं भरपूर मोठं योगदान आहे आणि त्यांनाच आपल्या व्यासपीठावरती दाखवलं जाते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दानशूर व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जया नाम जाण दान मोक्ष निधानाचे कारण. सर्वात जास्त समाधान कोण देत असेल, जेव्हा आपण देत असतो दुसऱ्याला, आणि खऱ्या अर्थानं सडल हाताने मदत करणारे हे व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती सर पाहायला मिळत आहेत. भरपूर स्पॉन्सर्स आहेत, स्टँड्स आपण बघू शकतो. हे संरक्षण कक्ष स्पॉन्सर्स केलंय महेश पाटील आणि अभय म्हात्रे यांच्या मार्फत. कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही कॉमेंट्री करतोय. प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते आपल्याला. टार्गेट जर आपण पाहिलं तर 64चं आहे आणि नक्कीच हे फायटिंग टोटल आपण म्हणू शकतोय. फायटिंग करण्यासाठी हे टोटल चांगलं आहे. मात्र बघूया बॉलिंग कशी होईल. पहिल्या मॅच मध्ये 67 टार्गेट अगदी सहजतेने पार केलं होतं ते शौर्य वॉरियर्स टीम, जी 2 टाइम चॅम्पियन आहे मागच्या 5 सीझन मध्ये, आणि या सीझन मध्ये सुद्धा पहिल्याच मॅच मध्ये दमदार विजय त्यांनी संपादन केला. भरपूर खुश असतील त्यांचे ऑनर प्रवीणजी गरत, त्यानंतर रवींद्र गरत त्यांच्या टीमचा परफॉर्मन्स पाहत असताना. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पहिला बॉल ह्या वेळेला आपण बघतोय अपील, जोरदार अपील जरूर झाली होती. मात्र हा डॉट बॉल जातोय. सुरुवात आपण बघितली डॉट बॉलने केलेली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर प्रकाश तुंबडा. प्रकाशला चांगली बॉलिंग करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस खोलवर टप्प्याने चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता. चांगलं व्हॅरिएशन पाहायला मिळालं सर. पहिला चेंडू जर पाहिला तर लेग कटरचा वापर केला, इथे यॉर्कर चेंडूचा वापर केलाय. जबरदस्त गोलंदाजी सुरुवातीच्या 2 चेंडूवरती पाहायला मिळते प्रकाशांच्या माध्यमातून.
चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याने गोलंदाजी करताना दिसतोय प्रकाश तुंबडा. नितेश हंडवा स्ट्राईक एंडवर, अतुल ठाकरे नॉन स्ट्राईक एंडवर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. आणखीन एक लेग कटर होता. बॉल अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त बॉलिंगची सुरुवात केली आहे आणि ही सुरुवात अपेक्षित आहे या ठिकाणी पाटील 5141 या टीमला. आतापर्यंत या 3 चेंडूवरती भरपूर इम्प्रेस केलंय. बॅटिंग करत असताना फारसे योगदान देता आलेलं नाहीये, परंतु गोलंदाजी करत असताना लाजवाब कामगिरी प्रकाश तुंबडा करतोय गोलंदाज. व इथे देखील फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेट रिजनला चेंडूला टर्न केलाय. फिल्डर वेगाने धावतायत काऊ कॉर्नर फेसला. त्या ठिकाणी फिल्डर आहेत बॅकअप खराब आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय चौकार. फिल्डरच्या हातातून मिस फिल्डिंग होते. बॉल सरळ निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ही फिल्डिंग अपेक्षित नाहीये. प्रकाश तुंबडा याला अपेक्षित नसेल. पाटील 5141 ला थोडीशी मिस फिल्डिंग जरूर झाली. आपण बघितलं हर्ष त्या ठिकाणी होता, भूमेश होता, भरपूर स्ट्रगल केलं दोन्ही फिल्डरने, मात्र बॉल निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार येतोय नितेश हंडवाच्या बॅट मधून. 4 बॉलवर 4 वर बॅटिंग करताना दिसतोय नितेश हंडवा आणि अतुल ठाकरे. नितेश हंडवाचं जर आपण बघितलं तर 30 रन आतापर्यंत आहेत 5 इनिंग मध्ये. खूप कमी मॅच खेळलाय केपीएल मध्ये नितेश हंडवा. ओ यावेळेला क्लिंग बॉल अराउंड दी लेग त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे नितेश हंडवाचा आणि अशा प्रकारे पहिली विकेट जाते ती आयशा स्टार टीमची. नितेश हंडवा इज आउट. यस प्रकाश तुंबडा. आतापर्यंत 12 विकेट होत्या केपीएल मधली. ही 13वी विकेट केपीएलच्या या सीझन मध्ये आपण बघतोय नावावर जाते ती प्रकाश तुंबडाच्या. जबरदस्त बॉलिंग केली आहे प्रकाश तुंबडाने. थोडीशी मिसफिल्डिंग झाली नसेल तर आणखीन कमी धावा धावपंकावर आपल्याला पाहायला मिळाला असत्या. निशांत जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. इथे देखील जर पाहिला तर यॉर्कर चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, पूर्णपणे लाईन सर मिस केली आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात इथे पहिला धक्का या मॅच मध्ये आयशा स्टार शाहिदभाई अन्सारी यांच्या संघाला बसला. इथून जर पाहिलं ना तर भागीदारी करावी लागेल आणि भागीदारी करत असताना विध्वंसक आणि विस्फोटकपणे फलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल, कारण आणखीन या मॅच मध्ये 60 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत 4च धावा बनल्यात आणि पहिल्या षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये प्रकाश तुंबडा लाजवाब कामगिरी करतोय. खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्रिकेट खेळताना देखील आपण प्रकाश तुंबड्याला देखील पाहिलाय व एक गाव एक फॉर्मॅट मध्ये देखील खेळताना पाहिलाय आणि आज प्रीमियर लीग मध्ये खेळताना पहिल्या षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सर अगदी बरोबर. थोडंसं प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी. टार्गेट जर आपण बघितलं 64चं टार्गेट आहे. अंतिम बॉल शेष. प्रकाश पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. हो एच लागले, थोडासा शॉट पडला. बॉल या वेळेस निघून जाईल थर्ड मॅनच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी वेलकम बाउंड्री. संघर्षाचा हा चौकार येतोय या ठिकाणी आयशा स्टार टीम साठी. थँक्यू. खराब फिल्डिंग सर पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजी खूप चांगली केली, परंतु 2 चेंडूवरती जर पाहिलं तर फिल्डिंग फार खराब पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची फिल्डिंग, धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली राहिली, परंतु फिल्डिंग फार खराब आपल्याला पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावा बनल्यात 8, आणखीन या मॅचमध्ये 30 चेंडूमध्ये 56 बनवायचे आहेत.
दोन्ही बाउंड्री गेली आपण बघितल्या निशान दोन्ही बाउंड्री थोडेसे मिस फिल्डिंगने गेलेले आहेत. बॉलिंग जर बघितली अचूक टप्प्याने केली होती ती गोलंदाज प्रकाश तुंबडा एक अनुभवी गोलंदाज म्हटला जातो. एक परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर आयकॉन खेळाडू आहे आणि कॅप्टन सुद्धा नक्कीच आहे. एक चांगला खेळाडू म्हटला जातोय. मात्र या ठिकाणी फिल्डिंग खराब जरूर, मात्र धाबा रोखण्यामध्ये यशस्वी जरूर ठरतोय. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 10 पेक्षा कमी रन्स दिलेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये प्रकाश तुंबडाने. नवीन फलंदाज मैदानावरती एका बाजूला जर पाहिलं तर अतुल ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्या नावावरती एक शतक देखील आहे आणि पालघर जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे आणि त्याच्यावरती शतक आपल्याला पाहायला मिळालं ग्रामीण क्रिकेटमध्ये. अतुल ठाकरे आणि बॉलिंग ट्रॅकवरती भूमेश भोईर खऱ्या अर्थानं त्याने देखील चांगली गोलंदाजी या KPL मध्ये केली आहे. 13 विकेट त्याच्या नावावरती. आणि अतुल ठाकरेनं जर पाहिलं तर 18 सामने खेळले, 304 धावा, तब्बल 8 चौकार आणि 31 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. चांगला बॅटल सर पाहायला मिळेल. अगदी बरोबर, नक्कीच चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला गोलंदाज समोर दिसतोय आणि फलंदाज याच विकेटवर याच ग्राउंडवर हाफ सेंचुरी पूर्ण केली होती ती अतुल ठाकरेने. आणि अतुल ठाकरे जर आपण बघितला तर एक हार्ड हिटर बॅटर म्हटला जातोय ऐशा स्टार टीमचा. भूमेश बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल घेऊन जाईल. पॉवर प्लेचं हे दुसरं ओव्हर आहे. 3 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर ज्यामध्ये आपण बघू शकतो एक थोडंसं वाईडिश लॉंगांच्या दिशेने फिल्डर दिसतो, एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आणि एक स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर आहे. पहिलाच बॉल जोरदार अपील कॉटव्यांची, मात्र पंच सहमत नाहीयेत कारण बॉल आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल जातोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती अतुलला भरपूर मोठा प्रश्न विचारलाय, उत्तरच नव्हतं. वेगवान चेंडू होता आणि यष्टांच्या मागे प्रवीण पाटील खूप चांगलं कार्य करतोय. फिल्डिंग करणाऱ्या चम्मूमधील यष्टीरक्षक महत्वबिंदू खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू असतो आणि ते कार्य देखील फार चांगल्या पद्धतीने केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळी चेंडूला लिव्ह केलाय, सोडून दिलाय, फुटवर्कचा वापर केलेला नाही आहे. पंच मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर कोणत्याच प्रकारे इशारे देत नाही आहे. चांगला चेंडू पाहायला मिळते. सुरुवातीचे 2 चेंडू भूमेशाच्या माध्यमातून सर चांगले पाहायला मिळालेत. अतुलला इथे जर पाहिलं तर भरपूर मोठे प्रश्न विचारलेत, उत्तरच नाही अतुल यांच्याकडे. अचूक टप्प्याने गोलंदाजी आपण बघतो. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर गोलंदाजी आणि बॅटरला रीड करत असताना बॉलिंग करताना दिसतोय बॉलर भूमेश भोईर. मॅन फ्रॉम मोरीगाव राऊंड विकेटने पुन्हा एकदा यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. बॉल जातोय लॉंगांच्या दिशेने. एक्झिबिशन बरोबर झालं नव्हतं आपण बघितलं आणि बॉल सरळ जातो लॉंगांच्या दिशेने. प्रकाश त्या ठिकाणी होतं चांगली फिल्डिंग. 1 रन या ठिकाणी कंप्लीट स्कोअर जाऊन पोचेल स्कोअर बोर्डवर 9 रन्स. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गोलंदाज भरपूर इम्प्रेस करतोय. भूमेश बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग केली आणि गोलंदाजी करत असताना सुरुवातीच्या 3 चेंडूवरती त्याने अवघड प्रश्न विचारलेत. इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला अनुराग आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला अतुल ठाकरे. आतापर्यंत 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. 1 धावांवरती तो खेळतोय आणि इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अनुरागला करावा लागेल. अनुराग 4 धावांवरती खेळतोय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू होता. पंचाने नो बॉल घोषित केलाय आणि ते एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव मिळेल. 1+1 अशा 2 धावा सर या चेंडूवरती. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, गती वाढवण्याचा प्रयत्न केला, जास्त बाहेर हा बॉल केला गोलंदाज भूमेश भोईरने. 9चा इशारा. लाईनच्या भरपूर बाहेर विकेटच्या बाहेर बॉल केला होता आणि एक्स्ट्रा रन या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि ऐशा स्टार टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय डबल फिगर मध्ये. 11 वर जाऊन पोहोचतोय. एक सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ती सूचना अशी आहे की सामना ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस रांगेमध्ये काही जे टीम आहेत रांगेमध्ये जाताना दिसत नाही. सामना संपल्यानंतर जे आपण शेक हँड करतो दोन्ही टीमला ते सुद्धा आपल्याला दिसलं नाही. कालच्या दिवसापासून हे लक्षात घ्या. जो आपला नियम आहे तो नियम कंपल्सरी असेल याची नोंद घ्यायची आहे. फ्री हिटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा भूमेश अतुलसाठी. फुल टॉस बॉल बॅटक शॉट. बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मागून 6 रनसाठी षटकार.
कम बॅक करावं लागेल भूमेशला. ऑफस्टमच्या बाहेर या वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा वाईटचा इशारा. भरपूर एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये टाकताना दिसतोय. आमचे स्कोरर विजय कांबळे आम्हाला माहिती पुरवतील की किती एक्स्ट्रा टाकलेले आहेत. आतापर्यंत 3 एक्स्ट्रा या ओव्हरमध्ये टाकतोय भूमेश भोईर. कंट्रोल ठेवावा लागेल, टेम्परामेंटने गोलंदाजी करावी लागेल भूमेश भोईरला या मॅच मध्ये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कंट्रोलनी बॉलिंग केली ती त्यांचे कॅप्टनने, त्यांचे जे आयकॉन खेळाडू प्रकाश तुंबडाने, आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला अतुल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॉलिंग स्वीप चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा षटकार फलंदाज अतुल ठाकरेच्या बॅटमधून. खेळला होता या वेळेला. ह्या बॉलवर जर आपण बघितलं बॉलिंग स्वीपच्या अंदाजामध्ये काय जबरदस्त फटका खेळला होता. बॉलला सरळ पाठवला आउट ऑफ दी पार्क षटकारासाठी, आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे स्कोर बोर्डवर 25 रन. उमेशने आज बॅटिंग चांगली केली, मात्र बॉलिंग मध्ये थोडीशी गडबडी केलेली आहे. काय फटका आहे, देखणा फटका, आणि या फटक्यासाठी मानला जातोय अतुल ठाकरे याला. हेच जे ग्राउंड अतुल ठाकरेने ह्या ग्राउंडवर 21 बॉल मध्ये 100 पूर्ण केली होती, आणि पहिला तो फलंदाज ठरलाय. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, एलिव्हेशन कमी मिळालेलं आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय वाईटिश मिड विकेटला. फिल्डिंग चांगली आहे. 1 रन ह्या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 26 रन. 26 लॉस ऑफ 1 विकेट. चला वेळेबद्दल सुद्धा आपण सहकार्य करायचं. आपण बघूया स्टँड्स मध्ये बघूया. ते आपण स्टँड्स आहेत, त्या स्टँड्सवर प्रेक्षक उपस्थित आहेत, आणि ज्या ठिकाणी ते स्टँड्स आमचे स्पॉन्सर्स आहेत आपल्या प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ते सुद्धा दाखवले जाईल. हे प्रेक्षक आपण बघतोय, हा स्टँड्स आपण बघतो महिला कक्ष आहे. अगोदर सुद्धा आपण बघितलं होतं हा महिला कक्ष. त्यानंतर हा स्टँड आपण बघतो स्वर्गीय जयू घरत जे अर्नाळ्याचे एक उत्कृष्ट खेळाडू होते, त्यांच्या नावाने हा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आणखीन एक पुढे स्टँड असेल प्लेयर पावलेन्स वर्षा फाउंडेशन, अनिल पाटील यांनी स्पॉन्सर्स केलेले. त्यांची ही टीम सुद्धा आपण बघतोय, जी टीम फिल्डिंग करताना दिसते. हे प्रेक्षक आहेत. हा झेंडा आपण बघतोय टीम 94चा KPLचा. त्यानंतर दयानंद कैलासवासी दयानंद धर्माजी पाटील स्टँड. त्यानंतर कैलासवासी मनोज गजानन म्हात्रे स्टँड जो स्पॉन्सर्स केले करण मनोज म्हात्रे याने. आणि खरोखर चांगला टेलिकास्ट आपण पाहतोय या प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रकाश तुंबडा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या, आणि मागील षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 26 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस जर पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली, केवळ कव्हर क्षेत्रामध्ये ढकललं. 1 धाव मिळाली, दुसरीचा इथे प्रयत्न केला जाणार नाही, फक्त एकच धाव. आणि इथे मिसफिल्डिंग. खऱ्या अर्थानं एका क्षणाला वाटलं इथे एकच धाव मिळेल, परंतु गॅदर करता आलेला नाही यष्टिरक्षकाला, आणि लगेच त्या संधीचं सोनं केलं अतुल ठाकरेनं, आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. अतुल ठाकरे याच्याकडे जर पाहिलं ना तर त्याची शरीरयष्टी बोलत नाही की हा खेळाडू मोठे फटके खेळू शकतो. खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत.
कारण त्याची शरीरयष्टी अगदी बारीक आहे आणि असं वाटत नाही आहे तो मोठे फटके खेळू शकतोय, परंतु दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. परंतु अतुल ठाकरे एक मोठा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आतापर्यंत या सामन्यामध्ये पाहिलेत. परंतु या चेंडूवरती प्रकाश तुंबडाने कमबॅक केलाय, चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न अतुलने केलाय, अपयशी ठरले. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला प्रकाशांच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग करताना दिसतोय प्रकाश. पुढील बॉल उचलून खेळलाय, या बॉलला उडवलंय, बाउंडच्या बाहेर जाईल का? यस, जातोय. जबरदस्त शॉट, आणखीन एक येतोय षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अतुल ठाकरे अगदी रंगात येऊ लागलेत, मोठे फटके त्यांच्या बॅटमध्ये येऊ लागलेत आणि इथे जर पाहिलं तर प्रकाश यांच्या विरोधात देखील त्यांनी आक्रमण केलंय. आतापर्यंत 3रा षटकार या मॅचमध्ये अतुल यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 धावा धावफलकावरती. प्रेशर मध्ये आणलेलं या ठिकाणी पाटील 5141 या टीमला जी बॅटिंग चालू आहे. अतुल याची हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. बॉल खाली फिल्डर येईल की नाही बघायचं आहे. येतो फिल्डर, त्या ठिकाणी कॅच संपादन केला जाईल, विकेट जाईल. ज्या विकेटची आवश्यकता होती पाटील 5141 टीमला ती विकेट मिळालेली आहे. अतुल ठाकरे इज आउट. थँक्यू. Yes, नवीन बॅटर या ठिकाणी येतोय. हे ऍक्शन रिप्ले आपण बघितला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कुल करायचा होता, मात्र पॉवरफुल शॉट नव्हता. मिस टाइम शॉट. चांगला कॅच घेतला डीप मिड विकेटच्या फिल्डरने. विकेट जाते आणि फलंदाज बाद होते आणि जी विकेट मिळाली ती नक्कीच महत्वपूर्ण विकेट मिळालेली आहे पाटील 5141 टीम साठी. नवीन बॅटर विशाल सातवे येतोय. आतापर्यंत 25 मॅच मध्ये 253 रन्स केलेले आहेत विशाल सातवेने. एक चांगला सक्सेसफुल बॅटर म्हटला जातोय केपीएल मधला. 3 ओव्हर नंतर आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुद्धा घेणार आहोत. मॅन ऑफ द मॅच जर बघितलं तर जवळजवळ 8 मॅन ऑफ द मॅच दिल्या जातात. कॉमन प्रीमियर लीग भरपूर सक्सेसफुल स्पर्धा आणि ग्रामीण प्रीमियर लीग मधली सर्वात मोठी प्रीमियर लीग सुद्धा म्हटली जाते. तुम्ही जर इतर तालुक्याच्या जिल्ह्याच्या जरी प्रीमियर लीग बघितल्या त्यापेक्षा या ग्रामीण या छोट्या एरियातली सर्वात मोठी प्रीमियर लीग आपण बघतोय कॉमन प्रीमियर लीग, जी प्रस्तुत केलेली आहे कॉमन क्रिकेट असोसिएशन चे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी, अध्यक्ष जे पाटील, उपाध्यक्ष सचिन घाग. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर क्रॉस बॅटिंग शॉट करण्याचा प्रयत्न. लेग कटर बॉल थोडासा खाली सुद्धा राहिला. विकेट किपर पाटीलच्या हातामध्ये जातोय. हा येतोय डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्रॉस वेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न विशाल सातवीने केलाय. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते, ते चेंडू डॉट आलाय. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. गोलंदाज प्रकाश तुंबडा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 36 धावा. इक्वेशन जर सर पाहिलं ना तर येणारे 19 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल ना तर विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल. मॅच थोडीशी टफ जरूर आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक हिट आहे. बॉल या ठिकाणी जाईल मिड विकेटच्या दिशेने. महिला कक्षाच्या वरून सरळ सारण चढी षटकार. थँक्यू.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं काय जबरदस्त स्लॉक स्वीपचा फटका विशाल सातवीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक होता आणि या सरळ चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या पलीकडे. या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आयशा स्टार शाहिदभाई अन्सारी यांच्या संघाने केलाय. जबरदस्त बॅटिंग, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा बनवल्यात. पूर्णपणे या मॅच मध्ये आयशा स्टार शाहिदभाई अन्सारी यांच्या संघाने कमबॅक केलाय असंच म्हणावं लागेल. परंतु पाटील 5141 अनिलजी पाटील आणि विनयजी पाटील या संघाला देखील कमबॅक करावं लागेल आणि त्यासाठी विकेट घ्यावी लागेल. यस, स्ट्रॅटेजिक टाइम आउट स्कोर झालेले स्कोर बोर्डवर 42 रन्स 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. इनेश इंटरप्राइजेस, ईशान इंटरप्राइजेस, प्रशांत गुप्ता स्ट्रॅटेजिक टाइम आउट चालू आहे. चांगली बॅटिंग या इनिंग मध्ये हे बघितलं आपण. कालची जी अंतिम मॅच नाही आहे मॉन्स या ठिकाणी स्टॉर्म तिसरी मॅच स्टॉर्म स्ट्रायकर अँड शार्वी 11 या 2 टीम मध्ये जी मॅच झाली होती आणि त्या मॅच मध्ये नक्कीच हे हायलाइट्स दाखवले जाते SJ ब्रदर्सच्या माध्यमातून. हे नक्कीच चांगलं कव्हरेज. ही भावेश ठाकरेची गोलंदाजी आपण बघितलं. हा विकेट या ठिकाणी संतोष गोप विकेट किपर. काल चांगली विकेट किपिंग केली, काल चांगली बॅटिंग केली संतोष गोपने आणि खरोखरच स्ट्रॉंग स्ट्रायकरचा कालचा खेळ अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळाला. हे बघितलं विकेट करण्याचा प्रयत्न आणि हा फटका आपण बघू शकतो. राज या ठिकाणी हा कॅप्टन होता, आयकॉन खेळाडू. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं ते तन्मय पाटीलने सुद्धा. चांगली बॉलिंग केली, चांगली बॅटिंग केली आहे. जाऊया पण आता मॅच कडे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय, लहू घोषे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. कॉमन क्रिकेटमध्ये एकमेव असा गोलंदाज आहे, एक मॅच मध्ये 8 विकेट लहूच्या नावावर आहेत. ह्या वेळेला आपण बघतोय बॉल जातोय पॉइंटच्या दिशेने. 1 रन. हो, मिसफिल्डिंग अडवला जातो या वेळेला बॉलला. किती रन मिळतात या बॉलवर? 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. आणि KPL मध्ये जर बघितलं तर एक मॅच मध्ये सर्वात जास्त विकेट आहेत सिराज. 7 विकेट आहेत सिराजच्या नावावर आणि सिराज विकेट टेकर आणि हॅट्रिक बॉलर आहे KPL मधला. 3 वेळा हॅट्रिक सिराजच्या नावावर आहे. इथे जर पाहिलं तर येणारे 17 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. लहूला चांगली कामगिरी करावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल आणि मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं देखील लागेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फिल्डिंग खराब आणि बॉल जातोय सीमारेषेच्या अगदी पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. दोन्ही पायाच्या मधून निघून गेला, सरळ बाउंडच्या बाहेर. चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला आपल्याला. चौकार येतोय, टीमचं टोटल जाऊन पोहोचते 48 वर 48. थोडासा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न यावेळेस शॉर्टॉमने पूल केलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर डीप मध्ये बॉलला उचलतोय, मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 49 रन्स. चांगलं टोटल आहे आणि आता इक्वेशन जर आपण बघितलं तर 15 बॉल मध्ये 15 ची आवश्यकता. सोपं झाले आहे आव्हान आयशा स्टार टीम साठी. आतापर्यंत या मॅच मध्ये सर जर आपण पाहिलं ना तर बॅटिंग करणाऱ्या टीमने सेन्सिबल क्रिकेट देखील दाखवलंय आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली ना तेव्हा मोठा फटका देखील खेळलाय. अगदी मेरिट वरती बॅटिंग केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. कमी गतीने चेंडू टाकलाय, खोलात टाकला होता. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. या चेंडूवरती धाव आलेली नाही आहे. विशाल सातवी देखील चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिलाय आणि त्याला ठाऊक आहे अगदी सोपं समीकरण आहे. येणारे 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये आणि त्याने तो संयम दाखवलाय मागील चेंडूवरती. लहू घोषे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म बोध विकेटने. ह्या वेळेला अराउंड दी लेग क्लीन बॉल करायचं होतं, मात्र हा बॉल तेवढा टर्न झाला नाहीये. लेग स्टंपच्या बाहेरून हा बॉल जातोय. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळते. 1 रनने टीमचा स्कोर 50 हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे ती आयशा स्टार टीमची. हे बघितलं थोडासा बाहेरून बॉल जातोय. वाईटचा इशारा पंचांचा झाला होता.
50 पूर्ण या ठिकाणी. पुढील बॉल ओ खोलवट टप्प्याचा बॉल, फुल्लेंचा हा बॉल होता. बॉलला ड्राईव्ह केलं जाते. स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक रन या ठिकाणी कंप्लीट. एकने स्कोर 51 वर जातोय. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 13 मध्ये 13 ची आवश्यकता असेल तर नक्कीच इथून चांगली कामगिरी करावी लागेल. बॅटिंग करत असताना फलंदाज देखील प्रभावित करतायत, सिंगल डबल्स घेत आहेत आणि ते कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी करावा लागेल. अगदी सोपं समीकरण आहे या मॅचमध्ये आयशा स्टार, शाहिदभाई अन्सारी यांच्या टीमसाठी. परंतु गोलंदाजी करत असताना गोलंदाजी खराब राहिली आहे आतापर्यंत या मॅचमध्ये. गोलंदाज बॉल इन ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं खोलवर टप्प्याने चेंडू होता. विकेट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा चेंडूला स्टॉप केलाय. इथे धाव मिळणार नाही. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. 12 चेंडू आणि 13 धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. खोलवर टप्प्याने चेंडू होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि तिथून जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना गोलंदाज लहू आणि चेंडूला अगदी स्टॉप केलाय. धाव मिळाली नाही आहे. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे सर. हे षटक फार निर्णायक आहे या मॅचमध्ये. पाटील 5-1-4-1 अनिलजी पाटील आणि विनयजी पाटील यांच्या संघाला कमबॅक करायचं असेल ना सर, तर या षटकामध्ये भरपूर कमी धावा खर्च करावा लागतील आणि विकेट घेऊन फलंदाजांवरती दबाव निर्माण करावा लागेल आणि तिथूनच हा संघ या मॅचमध्ये घुसखोरी करू शकतो. त्यासाठी फिल्डिंग सेटअप देखील फार महत्त्वाचा आहे. वेळेबद्दल आपण सहकार्य करायचं आहे. यानंतरचा जो सामना असेल विनर विनर, दोन्ही पहिल्या मॅचचा विनर, दुसऱ्या मॅचचा विनर यामध्ये सामना खेळवला जाईल. तर लक्षात घ्यायचं आहे पहिल्या मॅचचा विनर शौर्या वॉरियर्स टीम कॅप्टन आपण येऊन राहायचं आहे. मात्र बघूया दुसऱ्या मॅचमध्ये कोण विन होईल. आतापर्यंत बघितलं तर या मॅचवर वर्चस्व जे आहे ते आयशा स्टार, शाहिदभाई अन्सारी, अवेश अन्सारी फॅम टीम या टीमचं वर्चस्व नक्कीच आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण भविष्यवाणी करू शकणार नाही कारण केपीएलच्या इतिहासामध्ये असं घडलेलं आहे 12 बॉलमध्ये 13 झालेले नाही आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय वैभव दळवी येतोय बॉलिंग साठी. स्ट्राईक एंडला विशाल सातवी, अनुराग नॉन स्ट्राईक एंडला हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही सुद्धा चांगले बॅटर आहेत. आता बघूया गोलंदाजी करणारा गोलंदाज वैभव काही मॅजिकल गोलंदाजी करतोय का, कारण आपण बघितले 6 बॉलमध्ये एक सुद्धा होताना दिसत नाहीये. म्हणून क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातोय, महान खेळ म्हटला जातो. आणि सध्या जर आपण बघितलं तर भरपूर देश जे आहेत आता क्रिकेट खेळायला लागलेले आहेत. 6 मॅच मध्ये फक्त एकच षटक टाकले ते वैभव दळवीने आणि एक विकेट त्याच्या नावावर आहे. म्हणजे एक षटकामध्ये एक विकेट त्याच्या नावावर आहेच. चला थोडासा रनअप मध्ये मिस्टेक होतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल बॉलर वैभव दळवी. मॅजिकल बॉलिंग करतोय की नाही बघायचं आहे, कारण हे षटक निर्णायक असेल, महत्वाचे असेल. या षटकामध्ये कमी धावा विकेट मिळवावे लागतील पाटील टीमला. पहिलाच बॉल व्हाईट यॉर्कर, चांगला बॉल टाकतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जातोय. डॉट बॉल. सुरुवात चांगली केली गोलंदाजीमध्ये वैभव दळवी याने. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती विशाल सातवीला शांत ठेवलाय, परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील अशीच काही गोलंदाजी करावी लागेल. राजेशही थाटामध्ये गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना. वैभवने सुरुवात चांगली केली आहे. इक्वेशन जर पाहिलं तर 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटनं पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. विशाल सातवीच्या बॅट मधून आलाय धमाका, ठोकलाय षटकार. पोल शॉट, पॉवरफुल शॉट विशाल सातवीच्या बॅट मध्ये येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 57 रन्स आणि आता जिंकण्यासाठी हवे आहेत 7ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा पुलचा फटका, बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मारतोय फलंदाज विशाल सातवी. षटकार.
विशाल सातवे ह्याचा हा पॅटर्न शॉट आहे. अगदी सहज गतीने हा फटका तो खेळतोय आणि लगातार 2 मध्ये 2 षटकार, 12 धावा जरूर आलेले आहेत आणि फक्त आता 1 रनची आवश्यकता. स्कोर इज लेवल. काय जबरदस्त बॅटिंग विशाल सातवी, अप्रतिम कामगिरी करतायत आणि या मॅच मध्ये सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत. या मॅच मध्ये पूर्णपणे घुसखोरी केलेली आहे आयशा स्टार शाहिदभाई अन्सारी यांच्या संघाने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती वैभव ओव्हर द विकेट आणि इथे मोठा फटका, सलगचा 3रा मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय आयशा स्टार शाहिदभाई अन्सारी यांच्या संघाने. अप्रतिम कामगिरी केलेली आहे आणि या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलंय पाटील 5141 या टीमला. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच याचे टॉस साठी सुरुवातीला आपण टॉस करणार आहोत, त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. चला दोन्ही टीम कॅप्टन, दोन्ही विनिंग टीम कॅप्टन आहेत. पहिला सामना जिंकला होता शौर्य वॉरियर्स, प्रवीण घरत अँड रवींद्र घरत प्रस्तुत टीम आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितले तर आयशा स्टार या टीमने विजय संपादन केलाय. तर दोन्ही टीमची बॅटिंग लाईनअप आपण बघितली अतिशय स्ट्रॉंग होती आणि दोन्ही टीम मध्ये नक्कीच आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी येतील आणि आपण टॉस करणार आहोत. आमचे या टॉस बॉक्स, या प्रेझेंटेशन बॉक्स जे स्पॉन्सर्स केलेला आहे हाजी युनिस इब्राहिम शेख, प्रेझेंटेशन बॉक्स जे स्पॉन्सर्स केले असलम भाई शेख यांच्या मार्फत स्पॉन्सर्स केलेला हे टॉस बॉक्स आहे. वेलकम दोन्ही टीम कॅप्टन. यायचं आपण अकबर शेख सक्सेसफुल कॅप्टन KPL मधला 2 वेळा चॅम्पियन झालेली आहे ती शौर्य वॉरियर्स. आयशा स्टार यांचं सुद्धा प्रदर्शन चांगलं आहे KPL मध्ये आणि मी विनंती करतोय माननीय मनोजजी भगत यांना दिशा एंटरप्राइजेसचे माननीय मनोज भगत, आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. मनोजी भगत यांच्या शुभ हस्ते हा टॉस नक्कीच वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. हा टॉस आपण बघू शकतो एका बाजूने आहे KPL, दुसऱ्या बाजूने KC. दोन्हीपैकी एक कॉल करला जाईल. कॉल कोणाचा असेल? यस विशाल. KC इज कॉल अँड KC आलेला आहे. काल जास्त KPL येत होता, आज KC येतोय. खूप खूप धन्यवाद. आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल सन्मानपूर्वक VIP टाईसवर बसायचं आहे. टॉस महत्वाचा होता आणि तो टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. याच्या अगोदर सुद्धा तुम्ही चेसिंग केलेलं आहे आणि त्यामुळे फिल्डिंग घेतलेली की आणखीन काहीतरी स्ट्रॅटेजी तुमची असेल? नाही चेसिंग आम्ही केले म्हणून फिल्डिंग येतो. पहिल्या मॅच मध्ये जो प्रदर्शन तुमचं झालं टीमचं, त्याबद्दल कसं तुम्ही फिलिंग करता? खूप चांगलं वाटलंय, सगळ्यांनी मेहनत घेतली. काही चुका झाल्या का पहिल्या मॅच मध्ये? हो थोडी झाली, कॅच नाही सुटल्या त्याच्यामुळे जरा, आणि फिल्डिंग थोडी खराब झाली. यावेळेस चांगली करू. शौर्य वॉरियर्स सक्सेसफुल टीम, 2 टाइम चॅम्पियन टीम आहे. त्या टीम मध्ये अकबर शेख सारखे खेळाडू आहेत, आणखीन चांगले खेळाडू आहेत. तर कुठले खेळाडू ज्यांच्याकडे लवकर आपण बात करण्याचा प्रयत्न कराल? ऋषभ आणि अकबरदा. कसं वाटते आयोजन? पुन्हा एकदा विचारतो. खूप छान मजा येते खेळायला. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. अकबर, टॉस आलेला आहे, टॉस तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? हो, टॉस तर महत्त्वाचा होता. आता बघू. मागच्या वेळेस तुम्ही चेसिंग केली होती, यावेळेस तुम्हाला डिपेंड करायचं आहे. काहीतरी फरक पडेल का तुम्हाला? फरक नाही, आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यावरती प्रेशर आणू. तुझी बॅटिंग चांगली झाली, त्यानंतर आपण बघितलं ऋषभ ज्याने अप्रतिम बॅटिंग केली, आणि त्यानंतर असे कुठले तुझ्याकडे बॅटर आहेत ज्याच्याकडून जास्त अपेक्षा आहे? प्रिन्स आहे, चेतन बरफ आहे, कुंदन आहे, विनोद आहे, असे आहेत आमच्याकडे 5-6 बॅट्समॅन अजून आहेत का त्यांच्याकडून मला अपेक्षा आहे.
आणखीन काय अनालिस केलं की पहिला सामना खेळल्यानंतर काय अनुभव आला तुला? अनुभव तर आहेच मला या ग्राउंडचा, त्यात काही नवीन नाही. धावा इथे होतात, पण आम्ही त्यांच्यावरती प्रेशर टाकू, जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि डिफेंड करू मॅच. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन अँड मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच खेळाडू 8 बॉल मध्ये ज्याने 25 रन बनवल्या तो आहे विशाल सातवी. मॅन ऑफ द मॅच कॅप्टन आहे आयशा स्टार टीमचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय नितीन म्हात्रे यांना, त्यानंतर अंकित पाटील एक सचिव आहेत केसेचे, एक खजिनदार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक दिलं जाईल. हे आकर्षक ट्रॉफी नितीन म्हात्रे यांच्याकडूनच स्पॉन्सर आहे. त्यांचे पिताश्री स्वर्गीय महेंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर ह्युमॅनिटी असिस्टंट फाउंडेशन फिरदोस अख्तर शेख यांच्या मार्फत स्पॉन्सर्स केलेली ही आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर राशी केमिस्ट मेडिकल यांच्याकडून स्पॉन्सर झालेलं हे आपण बघतोय बकेट आहे, ज्यामध्ये एनर्जी ड्रिंक्स आणि इतर काही आहेत. त्यानंतर स्वर्गीय दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार मोरीगाव यांच्याकडून स्पॉन्सर ही फूड बकेट. त्यानंतर बबलू अग्रिकट्टा कल्पेश अग्रिकट्टा बाबू धुमाल यांच्याकडून स्पॉन्सर एक कोल्ड ड्रिंक्स दिले जाईल. आणि त्यानंतर बबलू कलेक्शन लाहोटी कंपाऊंड भिवंडी यांच्याकडून स्पॉन्सर शर्ट पीस अँड पॅन्ट पीस. त्यानंतर हकीम मोबाईल शॉप हकीम खान यांच्याकडून स्पॉन्सर ब्लूटूथ दिली जाईल. त्यानंतर डायमंड टायर्स सरफराज भाई यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आजच्या दिवसापासून आहे आणि ते सुद्धा दिलं जात आहे ते विशाल याला. कॉंग्रॅच्युलेशन विशाल. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच मिळालेली आहे. मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर KPL मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. जरा यावर्षी जरा बॅट चालते माझी. मागच्या इतर सीझन मध्ये बघितलं तू एक चांगला फलंदाज आहे, बॅट तेवढी चालली नव्हती, मात्र आज तुझे जे फटके आले ते खरोखर चांगले फटके होते. आणि तुझा फेवरेट फटका कुठला होता? तो मी असं पुलचा शॉट मारतो ना अंगावर घेऊन ना, तो चांगला वाटतो मला. तो पेटन शॉट आहे तुझा. आणि कसं फिलिंग केली आहे आजचा ही पहिली मॅच? खूप मजा आली. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. हे होते मॅन ऑफ द मॅच विशाल, ज्यांनी जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिलेला आहे. जाऊया आपण कैलासवासी अरुण धर्माजी पाटील समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील संदीप गावट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कॉमन प्रीमियर लीग 2026 मध्ये शब्दसन्मानाने स्वागत करतोय. बघतायत आपण आणखीन एक बिग मॅच विनर म्हणजेच पहिला मॅच विजेता 2 संघ आमने सामने आपल्याला लढताना दिसतील. शौर्या वॉरियर्स आणि आयशा स्पोर्ट्स असा मॅच असेल. आयशा स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं शौर्या वॉरियर्स या टीमला. शौर्या वॉरियर्स या टीमचा एक रेकॉर्ड्स जर आपण बघितला तर 2 वेळा त्यांनी विजेतापद पटकावलं KPLचं आणि 1 वेळ ते तृतीय क्रमांकावर राहिलेले आहेत.